नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण ज्वारीच्या पिठापासून पापड कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत। रेसिपी अतिशय साधी सोपी आहे आणि पटकन बनणारी आहे। म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये आपण ज्वारी भिजवतो, नंतर वाळवतो, दळून आणतो आणि मग त्यापासून पापड तयार करतो। तर असं न करता अगदी तुम्ही त्याच दिवशी पापड बनवून संध्याकाळी खाऊ सुद्धा शकाल। इतक्या पटकन हे पापड होतात आणि व्हिडिओमध्ये दिसतच असेल किती सुंदर झालेले आहेत। अगदी पातळ आणि पापड कुठेही तुटलेला नाही। हे पापड एकदा बनवून ठेवले की वर्षभर खाता येतात आणि चवीला अप्रतिम लागतात। अगदी तोंडात टाकतात जसे बॉबी पापड विरघळतात त्या पद्धतीने जिभेवर ठेवताच विरघळतात। इतके सुंदर चवीचे, खमंग, खुसखुशीत आणि अगदी 2 वर्षे टिकणारे हे पापड आहेत। तर या पापडाची रेसिपी बनवता खिशी कोणत्या प्रमाणात घ्यावी, पाणी किती टाकावं, कसं प्रमाण घ्यावं, तसंच कितपत शिजवावं, तसंच लाटताना पापड जर चिकटत असेल, फाटत असेल तर काय करावं, या सर्व टिप्स मी व्हिडिओमध्ये रेसिपी बनवता दिलेल्या आहेत। तर व्हिडिओ पूर्णपणे पहा। झटपट ज्वारीचे पापड बनवताना फार साहित्याची गरज नसते। तुमच्याकडे पापड बनवायचं मशीन नसेल तरी सुद्धा काहीही फरक पडत नाही। त्यावरतीही मी पर्याय सांगितलेला आहे आणि त्यामुळे सुद्धा अर्धा किलोचे पापड तुम्ही 1 तासामध्ये एकट्याने बनवू शकता। आणि व्हिडिओमध्ये दिसतच असेल की पापड किती सुंदर झालेला आहे। पापड कुठेही तुटलेला, फाटलेला नाही। माझ्या इतरही वाळवणाच्या रेसिपी आहेत, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। चला तर मग झटपट होणाऱ्या झटपट रेसिपीला झटपट सुरुवात करू। एक भांड ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे। ज्वारीचे पीठ हे बारीक दळून आणलेलं आहे आणि मी बारीक चाळणीने चाळून घेतलेलं आहे। वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम आहे। तुम्हाला जास्त पापड करायचे असतील तर तेवढं भांड घ्यायचं आणि त्या भांड्यानेच पुढील गोष्टी करायच्या। 1 मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत, 1 मोठा चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा चिली फ्लेक्स मध्ये सुकलेल्या मिरच्या फक्त मिक्सरमधून दळून घेतलेले आहेत। त्यानंतर 1 चमचा हिंगामुळे सुद्धा पापड अतिशय टेस्टी लागतात। त्यानंतर 1 छोटा चमचा पापड खार आणि तेवढंच मीठ, म्हणजे 1 चमचा मीठ। तर अशा प्रकारे आपण साहित्य घेतलेलं आहे। एवढ्याच साहित्यामध्ये टेस्टी पापड तयार होतात। तर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलं त्याच भांड्याने 1 भांडं पाणी घ्यायचं। त्यानंतर दुसरं भांडं आहे ते पाव भांडं, म्हणजे सव्वा भांडं आपण टोटल पाणी घेतलेलं आहे। म्हणजे 1 भांडं पिठासाठी 1 भांडं आणि थोडंसं वरती म्हणजे सव्वा भांडं पाणी घ्यायचं। झाकण ठेवून उकळू द्यायचं। झाकण ठेवल्यामुळे पाणी लवकर उकळतं। अशा प्रकारे पाण्याला दणदणून उकळी आलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये जे सर्व जिन्नस घेतलेले होते ते एक एक करून टाकले। लक्षात घ्या, पाणी हे सव्वा पट घ्यायचं, त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त घेऊ नका, का ते मी पुढे सांगणार आहे। आणि हो, ज्वारीचं पीठ घेताना ताजं पीठ घ्या, म्हणजे पापड छान होतात। ज्वारीचं पीठ टाकण्यापूर्वी पाण्याला दणदणून उकळी येणं हे फार गरजेचं आहे। आता आपण पीठ हाटून घेणार आहे आणि त्यासाठी मी बेलन घेतलेला आहे। गॅसची फ्लेम आपण स्लो केलेली आहे, गॅस चालूच आहे। आणि पीठ टाकल्यानंतर बेलनच्या साहाय्याने पटापट पीठ हाटून घ्यायचं। अगदी इझिली हटलं जातं कारण आपण पाणी हे योग्य प्रमाणात घेतलेलं आहे। ही कृती भराभर करायची आहे। छानपैकी हटून घ्यायचं। एखादी दुसरी गुठळी असेल ती मोडून घ्यायची आणि शक्यतो या पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत कारण पाण्याचं प्रमाण आपण योग्य घेतलेलं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1 मिनिटभर छानपैकी पीठ हटून घेतलं आणि बेलनला लागलेलं पीठ हाताला थोडंसं पाणी लावलं आणि ते पीठ मी काढून त्यामध्ये टाकलं आणि झाकण ठेवून 2 मिनिट फक्त पीठ शिजू दिलं। आणि समजा तुमच्या पिठामध्ये गुठळ्या होत असतील किंवा पीठ हटताना जाचत असेल, म्हणजे कडक लागत असेल, तर काय करायचं, साईडला गॅसवरती थोडं पाणी गरम करून घ्यायचं आणि मग 1-2 चमचे असं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि मग पीठ हाटून घ्यायचं। तर अशा प्रकारे आपलं छानपैकी पीठ तयार झालेलं आहे। पीठ गरमच आहे, थोडंसं मी गार होऊ दिलं आणि हाताने त्याचे उंडे करून घेतले, म्हणजे गोळे करून घेतले। फार पीठ मळायची गरज भासत नाही, थोडंसं पीठ मळलं तरी पण हे छान होतं। त्यानंतर अशा प्रकारे मी लांबसर मोठे मोठे गोळे केले, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे गोळे करून
चाळणीमध्ये किंवा इडली पात्रात पातेल्यात कशातही शिजवू शकता। माझ्याकडे चाळण नाही, त्याच्यावरती मी ते गोळे ठेवले आणि कढईमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये 20 मिनिटासाठी झाकण ठेवून मध्यम गॅसवरती शिजू दिले। आता 20 मिनिट झालेले आहेत आणि गोळ्यांची साईज बघा दुप्पट झालेली आहे। छानपैकी गोळे शिजलेले आहेत। मला पापड लगेच करायचे आहेत म्हणून मी गोळे परातीमध्ये काढून घेतले। तुम्ही तसेच 5 मिनिट गोळे ठेवू शकता आणि नंतर काढू शकता। खिशी गरम आहे आणि ही खिशी उलटण्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने पूर्णपणे फोडून घेतली। इथे फार मळायची गरज भासत नाही, कारण पीठ आपलं व्यवस्थितपणे झालेलं आहे, म्हणजे फार कडक पीठ झाले नाही। फार कडक पीठ असलं तर मग आपल्याला हातानेच पापड लाटावे लागतात। तर हे पीठ मी थोडं गार होऊ दिलं आणि एका प्लास्टिक पेपरवरती घेतलं आणि 1 मिनिट पीठ हे छानपैकी मळून घेतलं। असं केल्यामुळे पापड बिलकुल तुटत नाहीत। आणि या पद्धतीने पीठ मळून घेतल्यानंतर तुम्हाला हव्या त्या साईजचे गोळे करायचे। समजा तुम्ही छोटे पापड करत असाल तर छोटे गोळे करा। मी मोठ्या साईजचे गोळे केलेले आहेत, कारण हे पापड भाजूनही खाता येतील या पद्धतीने मी बनवले आहेत। म्हणजे तळूनही खाऊ शकतो आणि भाजून सुद्धा खाऊ शकतो मोठे पापड असतील तर, म्हणून मी अशा पद्धतीने गोळे केले आणि उरलेले पीठ साईडला काढून ठेवलं। आता पोळपाट घेतलेला आहे, त्यावरती प्लास्टिक पेपर ठेवला आणि प्लास्टिक पेपरला अगदी 2 बोटानेच तेल लावून घेतलेलं आहे। गोळा ठेवला, पेपर दुमडून दुसरा भागही त्यावरती ठेवला आणि तुमच्याकडे पापड बनवण्याचं यंत्र नाही तर काही हरकत नाही, असं दुसरं पोळपाट असतं तर एका पोळपाटावरती मध्ये गोळी ठेवलेली आहे आणि दुसऱ्या पोळपाटाने प्रेस करायचं। ज्या प्रकारे आपण ड्रायव्हिंग करतो त्या प्रकारेच फक्त पोळपाट आहे ना अलगद हाताने प्रेस करायचं। 2 वेळा प्रेस केल्यानंतर इतका पातळ पापड तयार होतो पहा, की पुन्हा बेलण्याने लाटायची सुद्धा गरज भासत नाही आणि अतिशय देखणा दिसतोय। पांढरा शुभ्र आणि पातळ असा पापड तयार झालेला आहे। आता दुसरी मेथड पाहू आपण। समजा तुमच्याकडे 2 पोळपाट नाहीत तर काय करायचं, तर त्याच पद्धतीने एक प्लास्टिक पेपर ठेवला, त्यावरती गोळा ठेवला, दुसरा पेपर ठेवला आणि अशी डिश ही सगळ्यांकडे असतेच। एकदा प्रेस केल्यानंतर एवढा पापड तयार झालेला आहे। तुम्हाला जर जाड हवा असेल तर तसाच ठेवा, मला पातळ हवा आहे म्हणून मी 2 वेळा प्रेस केलं आणि अशा प्रकारे छान पापड तयार झाला। जर तुम्हाला एवढाच ठेवायचा असेल ठेवू शकता, पण मी थोडासा पातळ करणार आहे कारण मला पातळ पापड आवडतात। तर थोडंसं बेलन फिरवलं आणि अशा प्रकारे बघा किती मोठा पातळ आणि सुंदर गोल गरगरीत पापड तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। आणि त्यामध्ये जे आपण चिली फ्लेक्स टाकलेले आहेत त्यामुळे त्याचा कलर अतिशय छान आलेला आहे, तसंच चवीलाही फार सुंदर लागतात। तर याच पद्धतीने मी सर्व पापड करून घेतलेले आहेत। अगदी पटापट झाले, कुठेच पापड चिकटला नाही किंवा त्याला तडे गेले नाहीत। आणि बनवत असताना समजा तुमचे पापड पेपरला चिकटत असतील तर काय करायचं, तर पीठ घ्यायचं, पुन्हा तेलाचा हात घ्यायचा आणि थोडंसं मळून घ्यायचं। असं मळल्यानंतरही पीठ छान तयार होतं आणि पुन्हा पापड केले तर अतिशय छान होतात। तर या पद्धतीने पापड तुम्ही जरूर करून पहा। मी पापड तुम्हाला कसे वाळवायचे किंवा पुढे तळायचे कसे, ठेवायचे कसे हे सुद्धा मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा। पहा किती सुंदर पापड तयार झालेला आहे, अगदी भरकन होतात आणि किती पातळ झालेला आहे पहा, म्हणजे हात सुद्धा माझा दिसतो इतका पातळ झालेला आहे। आणि हा आपण भाकरीच्या पिठापासून पापड बनवलेला आहे, यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही, इतके सुंदर पापड तयार होतात। तर या पद्धतीने मी सर्व पापड तयार करून घेतले आणि प्लास्टिक पेपरवरती टाकले। पेपरवरती पापड टाकताना पहा की पापड पहिला टाकायचा, त्यानंतर अलगद हात फिरवायचा, मी जसा व्हिडिओमध्ये फिरवते त्याप्रमाणे, आणि मग हळूच पेपर काढून घ्यायचा, म्हणजे पेपरला पापड चिकटून येत नाही। म्हणजे छान पापड बनवला आणि तो खाली टाकताना जर फाटला तर काहीच उपयोग होत नाही। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने पापड टाकायचे, पापड टाकायचा, अलगदपणे हात फिरवायचा आणि मग पापड काढून घ्यायचा। या प्रमाणामध्ये बरोबर मोठ्या साईजचे 30 पापड झालेले आहेत आणि किती छान झालेत पहा, कुठेही पापड आपला तुटलेला फाटलेला नाही, तसेच एकसारख्या आकाराचे झालेले आहेत। तर मी 4 ते 5 तास घरामध्येच सुकू दिले आणि अगदी 1च तास मी गॅलरीमध्ये ठेवले आणि त्या वेळेत पापड म्हणजे एका दिवसातच माझे पापड तयार झाले आणि रात्री मी पापड ते तळले सुद्धा। कसे तळले, किती फुलले हे सुद्धा मी पुढे दाखवणार आहे।
तर पहा किती सुंदर झालेलं आहे। तर असे पापड साईडने थोडेसे सुटायला लागले की पापड उलटायचा आहे। जर तुम्ही असाच पापड ठेवला तर पापडाला तडे जाऊ शकतात। तर पापड थोडे सुकत आले, कडा सुटायला लागले की उलटून घ्यायचं। ही कृती 2-3 वेळा करायची म्हणजे पापड लवकर सुकतातच, तसेच ते सरळ सुद्धा होतात, म्हणजे फार वाकडे तिकडे होत नाहीत। मी पापड घरातच फॅन खाली 4-5 तास सुकवून मग गॅलरीमध्ये ठेवलेले होते। कोणतेही पापड बनवताना ही टिप्स वापरा की तुम्ही पापड अधूनमधून उलटे करायचे, म्हणजे पापड वाकडे होत नाहीत। तर पहा की मी 3 भांड्यामध्ये गॅलरीमध्ये 2 तास पापड ठेवून दिले आणि एका दिवसात, म्हणजे मी सकाळी लवकर केले आणि एका दिवसामध्ये माझे पापड तयार झाले। हे पापड पातळ असतात त्यामुळे लवकर सुकतात, फार उन्हाची गरज भासत नाही। 1 तासभर जरी उन्हात वाळवले ना तरी सुद्धा छान सुकतात आणि मग नंतर हवाबंद डब्यामध्ये वर्षभरासाठी ठेवू शकता। पहा किती पापड सुंदर झालेला आहे। आपण म्हटलेलं की तळून सुद्धा दाखवेन। तर पहा किती मोठा पापड झालेला आहे आणि तो कुठेही तेलकट दिसत नाही, कमीत कमी तेल लागतं। दुसराही पापड पाहू आपण। कढई भरून पापड तयार झालेला आहे आणि झटकन होणारे आहेत, म्हणजे फार वेळ लागत नाही हे पापड बनवायला। पारंपरिक पद्धतीमध्ये तुमचे 4-5 दिवस जातात, तर हे पापड अगदी एका दिवसात तुम्ही खाऊ शकता आणि चवीला अप्रतिम लागतात। म्हणजे ज्यांच्याकडे वेळ नाही किंवा ज्यांना फार आंबवून केलेले पदार्थ आवडत नाहीत त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। इतके सुंदर खुसखुशीत खमंग लागतात, जसे आपण बॉबी पापड खातो ना, दुकानामध्ये येलो कलरची बॉबी असते त्याच चवीचे आणि तसेच लागतात, जिभेवर ठेवताच विरघळतात। तर या रेसिपीप्रमाणे आणि या प्रमाणात कमीत कमी एवढे तरी पापड करून पहा आणि पहा तुमच्या घरातील सर्वांना नक्की आवडतील आणि दरवर्षी तुम्ही याचप्रमाणे पापड बनवाल याची गॅरंटी मी देते। इतके छान पापड लागतात, तर जरूर करून पहा। रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन टेस्टी आणि वाळवण्याच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।